काका मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, ते बघून तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यायची असेल ते सांगा. तर व्हिडिओ हा होता, ते बघा. तर नमस्कार मंडळी, मी अविनाश भोर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अनफिल्टर्ड इंडियामध्ये. तर आज आपण आलो आहोत डोंबिवलीमध्ये, आणि डोंबिवली जे शहर आहे ते सांस्कृतिक कार्यक्रम जे आहे तिकडे खूप सारे घडत असतात, म्हणून आपण विचार केला की इकडच्या लोकांशी आपण इंटरव्ह्यू करूया. आणि जसं आपला लास्ट व्हिडिओ आहे ते ज्याच्यामध्ये आपण बोललेलो, म्हणजे जो लास्ट व्हिडिओची थीम आहे ती पीओपी आयडल्स अँड मातीची मूर्तीचं बद्दल, आणि आपण व्हिडिओ दाखवले खूप सारे, आणि त्याचं मेकिंग प्रोसेस पण दाखवलेले मातीची मूर्तीचे. आणि त्याच्यामध्ये मी बोललेलो त्या व्हिडिओमध्ये की पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपण लोकांचे इंटरव्ह्यू घेऊया आणि लोकांचं मत जे आहे ते आपण आपल्या व्हिडिओच्या थ्रू लोकांना दाखवूया. आणि तुम्हाला काय वाटतं तेही तुम्ही नक्कीच सांगा. आम्ही लोकांचे तर मत घेतोच आहे, पण ज्यांच्यापर्यंत मी कॅमेरा घेऊन पोहोचू शकत नाही किंवा माईक घेऊन पोहोचू शकत नाही तेही आपलं मत नक्कीच मांडा. आमचं इंस्टाग्रामचा जो हँडल आहे त्याच्यावरती डायरेक्टली DM तुम्ही करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर पण तिकडे दिला, तो माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे. तर आपलं मत बिंदास्त मांडा तुम्ही टेन्शन नका घेऊ. अनफिल्टर्ड इंडिया नाव आहे माझं चॅनलचं, माझं नाव तर अविनाश भोईरे. तर तुमचं मत जे आहे मी डायरेक्टली आमचा जो व्हिडिओचं चॅनलचं जे पोस्ट आहे त्याच्या थोडी तुमचं मत मी नक्कीच मांडेल लोकांसमोर. तर बघूया पुढचा व्हिडिओ. तर आता आमचा प्रश्न असा होता, हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतंय? की मातीच्या केल्या पाहिजे ज्या पूर्णपणे विसर्जन होतील त्याचं, आणि त्याचे अवशेष असे तरी आपल्याला नाही सापडले पाहिजे की जेणेकरून आपल्याला ते बघताना पण आवडणार नाही. म्हणजे त्याचं आपण जसं आणताना हे करतो ना, आगमन करताना, तसं त्याचं विसर्जन करताना पण त्याचं पूर्णपूर झालं पाहिजे. असं अवस्था वाईट आहे ती जी नंतर झालेली विसर्जनानंतर. तसं व्हायला नको. आपण एवढं मोठं गणपती बसवतो, 10 दिवस त्याची पूजा अर्चा करतो, त्याच्यानंतर शेवट त्याचं वाईट वाटतं. त्याच्याऐवजी नवीन पद्धतीनं गणपतीचं विसर्जन व्हायला पाहिजे, किंवा त्या होईपर्यंत तिथे उपस्थित राहायला पाहिजे, किंवा त्याची व्यवस्था काहीतरी चांगल्या पद्धतीने लागाल. हे खूप वाईट आहे पद्धती. हे खूप वाईट वाटतंय मला. आपण आपली संस्कृती जपली पाहिजे, आपण आपली संस्कृती जपली पाहिजे, पण अशी नाही की आपल्या देवदेवतांची अपमान होईल. आणि हे सगळं आपण थांबवलं पाहिजे. आणि आपण आपलं लोकांना आपल्या आजूबाजूला स्वतःहून लोकांना आवडलं पाहिजे की शाडूच्या मूर्ती बसवा, मातीच्या मूर्ती बसवा. बरोबर नाही, हे चुकीचं आहे ना. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला काय केलं पाहिजे? काय नाही, त्याच्यासाठी काय ड्रम वगैरे ठेवायला पाहिजेत, किंवा छोट्या मूर्त्या घ्यायला पाहिजे. ही पीओपीची मूर्ती आहे. आता 2 प्रकारची मूर्ती आहेत, एक पीओपी आणि एक शाडू. त्याला कुठले मूर्ती चांगल्या आहेत आपल्याकडे? शाडूच्या चांगल्या आहेत ना, माती शाडूच्या मूर्ती आपल्याला बसतात. बरोबर. आपणच आपल्या देवधर्माचा एक प्रकारे काय बोलतात तो अपमान करतो. मी कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण जे विसर्जन करतो त्यासाठी छोटे छोटे तलाव किंवा काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. आणि पीओपी की इको फ्रेंडली? इको फ्रेंडलीलाच गेलं पाहिजे. आता विचार केला तर CNG गाड्या पण इको फ्रेंडली आलेल्या आहेत. तसंच आपण पीओपीचा विचार केला तर ते आपल्या निसर्गासाठी पण चांगलंच आहे ना. मग एन्व्हायरमेंटचा विचार केला, आणि आपण आता एक भारत देश बोलत आज पुढे चांगलाच त्याचा विचार करून इको फ्रेंडली एक चांगला ऑप्शन आहे. आपल्याला ते त्याच्यामध्ये चेंज घडवायला पाहिजे. माझं म्हणणं तर असं आहे की एक गाव एक गणपती तशी मोहीम आहे. तसंच आता आपल्याकडे सार्वजनिक मंडळांनी पण तेच करायला पाहिजे, किंवा एक छोटी मूर्ती गणपतीची आणली तरी चांगलाच आहे. सगळं खूप मोठी मूर्ती आणली आणि एकदम देखावा केला असं काही नाही. छोटी मूर्ती आणून पण आपल्याला सेम पूजा करता येऊ शकते. देवालाच पूजा करायची, आणि शाडूची असावी ती जी लवकर विरघळते, आणि नद्यांचं पण प्रदूषण होणार नाही. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट सेव्ह करता येते त्याच्याने. या वर्षी करायला हवं. बॅन प्लास्टर ऑफ पॅरिस आधीच बॅन केलंय मूर्त्या महाराष्ट्रामध्ये, पण तरी अजून चालतायत. ऍक्च्युली आहे ना. तर तो भी आपको अपने को इसमें बोलना उचित भी है, अनुचित भी है. इसमें हम कुछ नहीं कर सकते. आप कुछ नहीं बोल सकते. नहीं, कुछ नहीं. तो अभी क्या देखा, आस्था के हिसाब से देखा जाए ना तो अलग है. लोगों का क्या दुर्भावना है, लोग क्या बोलते हैं, क्या कहते हैं, सबकी अलग अलग भाषा है. एक चॉइस करना, प्लास्टर ऑफ पेरिस की मट्टी की मूर्ति. नहीं, देखो ऐसा कुछ नहीं है. अभी लोग कॉस्ट का भी बना रहे हैं, धातु का भी बना रहे हैं, मिट्टी का बना रहे हैं.
हर एक चीज बना रहा है, जिसको जिस आता है वैसा कर रहा है। अभी इससे लोकांना तुम्हाला काय सांगायचं की या वर्षी तुम्ही काय चेंजेस वगैरे तुमच्याप्रमाणे तुम्हाला काय सांगायचं की मातीच्या करा, शेड्यूलच्या मातीच्या करा, किंवा तुम्ही एन्व्हायरमेंटल फ्री म्हणजे तुम्ही कागदाच्या करू शकता, त्याला नंतर तुम्हाला डिस्पोजल करायला पण व्यवस्थित पडेल. कारण की माझे बरेचसे ओळखीचे आहेत ते कागदाची करतात, मातीच्या करतात असं, त्यामुळे एन्व्हायरमेंट फ्री पण राहील. हे असं पण टळू शकतं आपलं हे गणपतीचं बघणं वगैरे की विसर्जनाच्या वेळेला असं व्यवस्थित. तुम्ही दोन वेळी बघता, एक रिलीजियस प्लस इन्व्हायरमेंटल, हे दोघांवरती आपल्याला फोकस करत राहतात असं म्हणतात. POP आता बघा दोन गोष्टी आहेत, पीओपीचे पण आपल्याला मूर्त्या माहित आहेत आणि इको फ्रेंडली म्हणजे मातीच्या मूर्त्या असतात. तर तुमच्याप्रमाणे त्यावर काय बोलायचं, कुठल्या मूर्त्या आपल्याला युज केल्या पाहिजे? हा, पीओपीचा जर असा त्रास असेल, मातीच्या मूर्त्या जर विरघळत असतील तर त्याच योग्य आहे. पीओपी वापरायला नको. ज्याचा त्रास होईल, जे त्याची अर्धवट अवस्था राहील, काही हातपाय दिसतोय, त्याचं विसर्जन व्यवस्थित झालं नाही, त्याच्यापेक्षा मातीच्या मूर्त्या जास्त चांगल्या आहेत. अजून तुम्हाला काय याच्यामध्ये ऍड करायचं आहे? नाही, बस बाकी एवढी दुर्दशा पण वाईट वाटलं. हो. पाणी प्रदूषण होतं, कोण लोकांच्या पायाला वगैरे, हाताला वगैरे, पायाला वगैरे लागतात मूर्त्या, हे चुकीचं आहे ना. लोक समुद्रात गेले तर ते मूर्त्या उडून वरती येतात, पाण्यामध्ये चिखलामध्ये अटकून बसतात, त्याच्यामुळे काय आपला पाय वगैरे लागतो, आपण त्याचं पूजा 10 दिवस करतो, हे चुकीचं आहे. याच्यासाठी शाडूच्या मूर्त्या असेल तर सर्व उत्तम आहे. आपल्या शाळेची मूर्त्या बसवल्या पाहिजे हे तुम्हाला लोकांना सांगायचं. बरोबर, हे चुकीचं आहे. नाही तर मग ड्रम मध्ये छोट्याशा मूर्त्या घ्याव्या, ड्रम मध्ये बुडवायला पाहिजे. समुद्रामध्ये विसर्जन केल्याने काय पाणी पण खराब होतं, माशांनाही त्रास होतो, माणसांनाही त्रास होतो, तर चुकीचं आहे ना. विचार पद्धती आता एन्व्हायरमेंटला पण खूप सारे म्हणजे हार्म होतात त्याच्यामुळे. एन्व्हायरमेंट आता सपोज नदीमध्ये आपण विसर्जन करतो तर त्याच्यामुळे तिकडचे पण गोष्टी आपल्याला म्हणजे दूषित होतात, तर त्याच्याबद्दल तुला काय बोलायचं आहे? आपण हे सगळं थांबवलं पाहिजे. आपण नेचरशी असं खेळू शकत नाही आणि याच्या आपल्या पुढच्या पिढीला याचा खूप दुष्परिणाम भोगावा लागणार या गोष्टींसाठी. हा. ते आपलं कुठे थांबवायला. तू पण गणपती बसवतोस, डावी बसून पण एक गोष्ट लक्षात ठेव, कुठेही गणपती बसवशील किंवा जे लोक बसवणार असतील तर त्यांना ही गोष्ट नक्कीच सांगशील. हा भाई, आम्ही कोकणातले, आम्ही मातीचं कोकणातला आहे, एकदम भारी मातीचे बसवता तुम्ही लोक. लोकांना मूर्तींबद्दल नक्कीच सांग. आणि या वर्षी लोकांना तुम्हाला काय बोलायचंय? पीओपी सोडून इको फ्रेंडली आणा आणि ते विसर्जन करताय, मग ते विसर्जन करताना म्हणजे देवाचा अनादर नाही होणार याचा थोडं काळजी घेतली पाहिजे. नाही, आम्ही स्वतः पण शाडूचीच मूर्ती आणणार आहोत आमच्या सोसायटीमध्ये आणि तीच आणतो नेहमी. भले आमच्या A to Z विंग आहेत, पण आमच्याकडे सर्वांची मिळून एक छोटी मूर्ती असते, शाडूची असते आणि तिथेच टाकीमध्ये विसर्जन केलं जातं. असं नाही लोकांना काय सांगायचं यावर्षी काय करायला पाहिजे? शाडूची मूर्ती आणा. आज दूषित हर एक चीज से हो रहा है, ऐसा तो नहीं इसी चीज से दूषित हो रहा है, प्लास्टिक से हो रहा है, आप लोग गटर में जितने भी जा रहे हैं, चला कचरा हर चीज से दूषित हो रहा है. ये नहीं किसी चीज से दूषित हो रहा है. अगर दूषित किया जाए, हर चीज से दूषित हो रहा है. वायु प्रदूषण हो रहा है, धन प्रदूषण हो रहा है, पेट्रोल से हो रहा है, डीजल से हो रहा है, हर एक चीज से हो रहा है. ऐसा तो नहीं इसी चीज से केवल दूषित हो रहा है. एक आदमी कचरा बटोर रहा है, 10 आदमी बिखेर रहे हैं, किसकी आपको ऐसा बोलेंगे? अभी इसमें दो एक आंसर, एक उत्तर नहीं दे सकते नहीं, आप. इसमें धर्म के बारे में हम कुछ नहीं बोल सकते. वो धर्म का नहीं है वो. नहीं, बरोबर है, वो आस्था वही है ना. लोग 10 दिन सेवा कर रहे हैं, पूजा पाठ कर रहे हैं, फिर विसर्जन कर रहे हैं, उनकी आस्था वो है. अभी उनका प्रदूषण के ऊपर दिमाग नहीं है, इसके प्रदूषण होएगा क्या होएगा ये तो कुछ है नहीं. इसको कुछ नहीं बोल सकते. नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला व्हिडिओ पूर्ण झाला आणि आपण बघितलं भरपूर लोकांनी आपले आपले वेगळे वेगळे मतं जे आहेत ते मांडले. आणि जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललेलो की पीओपी आयडल न बसवता मातीची मूर्ती बसवल्या पाहिजे, आपण जो व्हिडिओ दाखवलेला त्या व्हिडिओच्या थ्रू मी लोकांना खूप सारे प्रश्न विचारले आणि भावूक पण झाले लोक. आणि जे मेन कॉमन गोष्टी होते ते पीओपीची मूर्ती न बसवता तर लोकांनी तेच बोललं की आपल्याला पीओपीची मूर्ती बसवणं कुठेतरी टाळलं पाहिजे आणि पर्यावरणाचंही आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. तर भरपूर लोकांनी मला जे DM केलेत की याच्या हा जो टॉपिक आहे खूप क्रिटिकल आहे, याच्यावर व्हिडिओ नव्हता बनवायला पाहिजे. तर माझा व्हिडिओचं जे बनवायचं तात्पर्य आहे ते ह्यावर आहे की आपल्याला पीओपीची मूर्ती न बसवायची आहे. मूर्ती बसवायवर मी काय नाही बोलत, पीओपीची मूर्ती आपल्याला नाही बसवायचं आहे, आपल्याला मातीची मूर्ती बसवायची आणि आपली संस्कृती वाचवायची आहे. जे मी लास्ट व्हिडिओ बनवलाय त्याचं तात्पर्य हे होतं की आपलं जी कला आहे ती मी त्यात दाखवली आणि आपली कला कुठेतरी विलुप्त न झाली पाहिजे याचं ते उदाहरण होतं. कारण ती कला आपण डोळ्यांनी बघितली आणि ज्यांनी नाही बघितली ती नक्कीच जाऊन लास्ट व्हिडिओ बघा. आणि हे वाचवण्यासाठी मी कुठेतरी हा व्हिडिओ बनवलाय. आणि प्रत्येक व्हिडिओ जे आहे ते पैसे कमवण्यासाठी नाही बनवत की स्पॉन्सर आले पाहिजे त्यासाठी नाही बनवत प्रत्येक व्हिडिओ माणूस. तर हे जे खूप लोक आहेत, मी रागात नाही बोलत आहे, पण खूप साऱ्या लोकांना एक गैरसमज झालाय की हा व्हिडिओ काहीतरी वेगळ्या गोष्टींवर घेऊन चाललाय, तर तसं नाही.
तर आपल्याला कुठंतरी पीओपीची मूर्ती न बसवता मातीची मूर्ती ह्या कारणाने बसवायला पाहिजे, कारण आपला निसर्ग जे आहे ते आपल्याला वाचवायचा आहे. कारण निसर्ग जर संपला तर धर्तीवर कोणच शिल्लक राहणार नाही. हे मला माझं व्हिडिओचं जे तात्पर्य आहे तर ह्यावरच होता की आपल्याला आपली संस्कृती प्लस आपला जो निसर्ग आहे हे दोघे आपल्याला वाचवायचे आहेत. तर नक्कीच याच्यावरती तुम्ही विचार करा आणि जे चेंज आहे ते नक्कीच घडवा. काही लोक बोलले की ह्या वर्षी आम्ही पीओपीची बसवलेत, पण पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच मातीचं बसवू. जे आयडल्स वगैरे आहेत तर नक्कीच यावर फोकस करा. आणि मी लोकांना हात जोडून विनंती करेल की गैरसमज पसरून घेऊ नका. कोणाला काय डाऊट असेल तर एकदा नक्कीच DM करा. आणि जो आपला चॅनल आहे ते कोणालाही विरोध करत नाही. आणि जे सांस्कृतिक कार्यक्रम जे घडले पाहिजे ते 100% घडले पाहिजे आणि खूप जे जोश आणि उल्हासने घडले पाहिजे तेही आपण सांगतो. आणि पण हे जे कार्यक्रम आपण घडवतो तर त्याच्या 2 साईड असतात. तर जे नेगेटिव्ह साईड जे आहे ते पण आपल्याला फोकस करावा लागेल. जसं गणपतीचं मी सांगितलं पीओपी आयडल आणि निसर्गाचं, तर ते नेगेटिव्ह साईड पण आपल्याला कुठं ना कुठं बघायला लागेल. कधी ना कधी आपल्याला चेंजेस घडवायला लागतील. खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत जे पहिले सुरुवातीपासून ती संस्कृती आपली चालली किंवा सुरुवातीपासून आपण ते करतोय म्हणून आपण विचार करतो की आधीपासून चाललेत. पण कुठंतरी आता सपोज जर आता निसर्गाचं जसं मी बोललो तर निसर्गामध्ये जर आपण चेंजेस नाही घडवले तर आपल्यालाच कुठंतरी ते हानी होणार आहे आणि आपल्याला हे चेंज घडवायला लागेल. आणि पीओपी जे आहे ते आता सुरुवात झाली, आधी मातीच्याच मूर्त्या होत्या आणि म्हणून पर्यावरणाला हानी नव्हतं मिळत किंवा पोचत नव्हतं. तर नक्कीच यावर्षी चेंज घडवा किंवा पुढच्या वर्षी नक्कीच चेंज घडवायचा विचार करा ज्यांनी यावर्षी पीओपीची मूर्ती आणल्या. तर बस एवढंच बोललेलं असतं तुम्हाला आणि धन्यवाद.